आज आपण तयार करणार आहोत कापसासारखा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असा नाश्ता। कोकणी पारंपरिक रेसिपी आहे सुरनोळी। बनवायला अतिशय सोपी आहे, घरच्या साहित्यात तयार होणारी आहे आणि कोकणाची एक खासियत आहे की त्यांचे जे पदार्थ असतात ते घरच्या साहित्यात कमी खर्चात बनणारे असतात आणि तितकेच ते स्वादिष्ट असतात। बघा इथे मी तुम्हाला दाखवते, ही सुरनोळी अतिशय सॉफ्ट मुलायम अशी आहे, तोंडात टाकताच विरघळेल अशी आहे। ह्या पारंपरिक रेसिपी सध्या लोप पावत चाललेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा आपण त्यांना उजाळा देऊया आणि आपल्या आहारामध्ये त्याचा उपयोग करूया। चला तर मग ही सुरनोळी जी आहे ती कशी बनवली ती आपण पाहूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आता सुरनोळी तयार करण्याकरता इथे आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे। त्याकरता इथे मी 2 कप तांदूळ घेणार आहे। हे तांदूळ मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही कुठलाही जुना जाड तांदूळ इथे वापरायचा आहे। याकरता आता 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून इतकी मी मेथी घेतलेली आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर इथे बघा भरपूर पाणी घातलेलं आहे आणि हे तांदूळ आणि मेथी मी चोळून घेते आहे। आता हे रेशनचे तांदूळ असल्यामुळे 3 ते 4 पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहे। म्हणजे ज्या दिवशी नाश्ता बनवायचा त्याच्या आदल्या दिवशी हे भिजत घाला। आता रात्र झालेली आहे, तांदूळ आणि मेथी छान फुललेली आहे, ह्यातलं पाणी आपण काढून टाकूया। आता इथे मी ह्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे काकडी। तर इथे मी एक मस्त गावठी काकडी घेतलेली आहे आणि ती कवळी काकडी आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आणि याला किसून घ्यायचं आहे। मी सालासकटच ही किसलेली आहे। यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओलं खोबरं। तर अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतले। यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे दही। तर इथे मी पाव कप दही घातलेलं आहे। दहीच्या ऐवजी तुम्ही ताकाचा वापर पण इथे करू शकता। यानंतर गोडपणासाठी इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे। सुरनोळी जी आहे ती आपल्याला गोड तयार करायची आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं, हलकंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे सर्व आपल्याला दळून घ्यायचं आहे। तर इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ह्यामध्ये थोडं थोडं करून हे मी दळून घेणार आहे। दळताना ह्यामध्ये आपल्याला जर पाण्याचा वापर करायचा असेल तर 1-2 चमचे पाण्याचा वापर आपण करू शकतो। तर अशा पद्धतीने हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार 1-2 चमचे पाणी घालून हे बॅटर मी तयार केलेलं आहे। आता हे बघा, हे थोडंसं रवाळ आहे, थोडंसं जितकं बारीक करता येईल तितकं बारीक मी केलेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया। तर इथे अशा पद्धतीने मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता याला थोडं मिक्स करून घेऊया। आता पीठ हे घट्टच आहे, यामध्ये आपल्याला थोडंसं पाण्याचा देखील वापर करावा लागेल। यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे, चांगला रंग येण्यासाठी। आणि सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला फेटून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटं। चांगलं फेटून घेतल्यामुळे ह्यामध्ये हवा निर्माण होईल आणि आपला नाश्ता जो आहे तो चांगला जाळीदार तयार व्हायला मदत होईल। तर इथे मी हे पीठ फेटून घेतलेलं आहे। आता ह्यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर ह्याला असंच ठेवून देऊ, 12 ते 14 तास। 12 तास झालेले आहेत। थंडी असल्यामुळे हे पीठ जास्त काही फुललं नाही आहे, पण छान व्यवस्थित असं हे फुलून आलेलं आहे। तर गरमी असेल तर हे पीठ चांगलं फुलून येतं वरती, त्यामध्ये मग आपल्याला इनो किंवा सोडा घालण्याची गरज नसते। पण आता थंडी भरपूर आहे त्यामुळे हे पीठ थोडं कमी फुललेलं आहे। ह्याला पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। चला तर मग इथे आता मी जितकं मला हवं आहे तितकं पीठ काढून घेतलेलं आहे, कारण पीठ फुललेलं नाही आहे त्यामुळे यामध्ये चिमूटभर मी बेकिंग सोडा घालते आहे। पीठ जर तुम्ही उन्हाळ्यात केलं तर ह्याची गरज नाही, पारंपरिक रेसिपीमध्ये सोडा वापरला जात नाही, पण इथे पीठ कमी फुललेलं असल्यामुळे मला ते वापरावं लागलं। अगदी चिमूटभर मी घातलेलं आहे, पीठ तसं चांगलंच झालेलं आहे आपलं। आता हे सगळं मिक्स करून घेतलं, 1-2 चमचे ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा घातलं आणि आता हे बॅटर जे आहे ते आपलं आता तयार झालेलं आहे। चला तर मग आता ह्याची आपण सुरनोळी तयार करूया। बिडाचा तवा घेतला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि एक 1.25 पळी
इथे मी बॅटर घातलेलं आहे. हलकंसं फिरवून घ्यायचं आहे. ह्याला जास्त पातळ करायचं नाही आहे. पण तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त अशी जाळी पडते. त्यावर एक 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. पण मी जाळी दाखवण्याकरता मी ह्यावर झाकण ठेवलेलं नाही आहे. हा डोसा मी असंच ठेवलेला आहे. तर थोडंसं खाली करपून पण जाईल, कारण की आपण झाकण ठेवलेलं नाही आहे. वरून तेल किंवा तूप तुम्ही ह्यावर घालू शकता. आणि बघा मस्त असं सुरनोळीला भरपूर अशी जाळी पडलेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत ही तयार होते. तर आता ही सुरनोळी जी आहे ती आपण दोन्ही साईडने ह्याला शेकून घेणार आहोत. काही जण एकाच साईडने ह्याला शेकून घेतात. आता तसं बघितलं तर ह्याला 2 साईडने शेकण्याची गरज पण नाही आहे. तरी पण मी दुसऱ्या साईडने थोडंसं ह्याला तयार करून घेते. आणि बघा किती मऊ लुसलुशीत ही जाळीदार सुरनोळी तयार झालेली आहे. आता मात्र मी ही जी सुरनोळी तयार करते दुसऱ्यांदा अगदी मंद आचेवर तयार करते. सुरनोळी मंद आचेवरच तयार करायची आहे. आता बघा हे व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. आणि मंद आचेवरच ह्याला तयार करा, म्हणजे मग खालून ती करपली जाणार नाही. आता ह्याला पण बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे. चांगलं शिजू देऊया आपण ह्याला. नाश्त्यासाठी तुम्ही ही सुरनोळी तयार करून घेऊ शकता. अगदी कमी खर्चामध्ये स्वादिष्ट असा हा पदार्थ तयार होतो. कोकणी पारंपरिक रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.